लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. राघव फोनवर बोलत असतो आणि त्याच वेळी आयुष त्या ठिकाणी जातो. राघव त्याला विचारतो, काय झालं बोल. तर आयुष आश्चर्याने त्याला विचारतो की तुम्हाला कसं कळलं की मी इथे काहीतरी बोलण्यासाठी आलोय. तर राघव म्हणतो की खरंच आता याचं कारण सांगणं गरजेचं आहे का. आणि मग त्यानंतर आयुष राघवला विचारतो की मगाशी तुम्ही त्या विशाल अंकलवर इतके का चिडलात. आणि त्यावर राघव म्हणतो की खरं तर मी हे सगळं तुला का सांगतोय मलाही माहीत नाही. आणि मग त्यानंतर तो आयुषला सांगायला सुरुवात करतो की सिंधूच्या वडिलांनी म्हणजे तिच्या आप्पांनी तिची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. ते माझे गुरु होते आणि आज मी तुला जसा दिसतोय ना तो फक्त त्यांच्यामुळे. त्यांनी त्यांचा प्राण देऊन माझा जीव वाचवला होता. आणि मग ते आयुषला त्यावेळी घडलेला सगळा प्रकार सांगतात आणि म्हणतात की जरी आता सिंधूचं दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसोबत लग्न होत असलं तरीही तिची जबाबदारी माझ्यावर आहे. तिच्या बाबतीत मी कोणताही चुकीचा प्रकार घडू देणार नाही. आणि त्यावर आयुष म्हणतो की सर मला तुम्हाला हेच सांगायचं होतं. तुम्ही काही करा पण सिंधू मॅडमचं आणि त्या विशाल अंकलचं लग्न होऊ देऊ नका. कारण तो विशाल खरंच खूप वाईट माणूस आहे. तो सिंधू मॅडमला चीट करत आहे. त्यावर राघव म्हणतो की ते कळतंय मला, पण आपल्याकडे त्याच्या विरोधात एकही प्रूफ नाही आहे. आणि त्यावर आयुष म्हणतो की प्रूफ आहे सर. आणि ते ऐकून राघव विचारतो की काय प्रूफ आहे. तर आयुष लगेच त्याला ते कानातलं दाखवतो. तर दुसरीकडे विशाल घरी जातो. त्याला सतत राघव जे काही बोललेला असतो ते आठवत असतं. तो खूप चिडलेला असतो आणि रागाच्या भरात तो त्या बॉक्सिंग बॅगवर मारायला सुरुवात करतो. त्याच वेळी त्याची आई त्या ठिकाणी येते. विशालला इतकं चिडलेलं बघून ती सुद्धा घाबरते आणि त्याला थांबवण्यासाठी त्याच्या खांद्यावर हात ठेवते. तर विशाल रागाने तिच्याच अंगावर धावून जातो. त्यामुळे त्याची आई खूप चिडते. ती त्याला विचारते की का थांबलंस तू, मारायचं ना मला. आता एवढंच बघायचं बाकी होतं. तुमच्या दोघांची जी काही थेरं चालली आहेत ती बघण्यापेक्षा माझे डोळे कायमचे मिटलेले बरे. आणि त्यावर विशाल म्हणतो की आई प्लीज तू असं काही बोलू नको. मात्र विशालची आई काही गप्प बसत नाही. ती म्हणते की तुमच्या दोघांचं हे जे काही सुरू आहे ना ते गेली 2 वर्ष मी स्वतःच्या डोळ्यांनी बघत आहे. आता मला सहन होत नाही. आणि आज तर तुम्ही हद्दच केली. त्या रत्नपारखींच्या घरामध्ये असं वागायला तुम्हाला लाज वाटली नाही का. तुम्ही पकडले जाऊ नये म्हणून मला तिथे चक्कर येण्याचं नाटक करावं लागलं. पुढे ती असंही म्हणते की तुम्ही नात्याच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. पण तुमच्या या नात्यापेक्षा मला माझी आणि माझ्या घराण्याची इब्रत प्यारी आहे. जर तुमच्यामुळे 10 लोकांसमोर आज माझी बदनामी झाली असती ना तर मी ते सहन केलं नसतं. आणि आता मी तुम्हाला शेवटचं सांगते की जर यापुढे हे सगळं बंद झालं नाही तर माझ्या इतकी वाईट दुसरी कोणीही नसेल. आणि मग ती तेथून निघून जाते. त्यानंतर काजल विशालला विचारत असते की तुझ्या मोबाईलवरून मला तो मेसेज नक्की कोणी पाठवला असेल. आणि त्यावर विशाल म्हणतो की हे सगळं त्या राघवचंच काम असणार. कारण त्याला आपल्यावर डाऊट आला आहे आणि तो त्या अन्वीच्या आणि आयुषच्या मदतीने आपल्या विरोधात पुरावे शोधत आहे. त्यावर काजल घाबरून म्हणते पण जर त्यांना काही सापडलं तर आई मला घराबाहेर काढतील. आणि त्यावर विशाल म्हणतो की या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी आता काहीतरी करावंच लागेल. तर दुसरीकडे अन्वी सिंधूला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते. ती सिंधूला म्हणत असते की माझ्याकडे त्या विशालच्या विरोधात प्रूफ आहे. पण सिंधू म्हणते की कोणता प्रूफ आहे तुझ्याकडे. अगं राघवने सुद्धा त्यांची सगळी माणसं कामाला लावली होती आणि त्या सगळ्या माणसांनी विशाल चांगला आहे हीच माहिती दिली. त्याच्या विरोधात कोणतीही माहिती मिळाली नाही. आणि त्यावर अन्वी म्हणते कारण त्याला आधीच समजलं होतं की आम्ही त्याच्यावर डाऊट घेत आहे. मात्र सिंधू अन्वीचं बोलणं काही ऐकून घ्यायला तयारच नसते. ती म्हणते की माझा निर्णय झाला आहे. आता तर आमचा साखरपुडाही झाला आहे. त्यामुळे माझं आणि विशालचं लग्न होणारच. त्यावर अन्वी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करते पण सिंधू काही ऐकून घेत नाही. आणि त्यामुळे अन्वी खूप नाराज होते. तर दुसरीकडे आयुष राघवला सांगत असतो की हे इयरिंग आम्हाला स्टोरूममध्ये सापडलं. म्हणजे तिथे विशाल अंकलसोबत त्यांची गर्लफ्रेंडसुद्धा होती हे कन्फर्म झालं. मात्र राघव म्हणत असतो की हे इयरिंग आपल्या घरातील सुद्धा असू शकतं ना. मात्र आयुष म्हणतो की नाही, अन्वीने ते कन्फर्म केलं आहे. आपल्या घरातील एकाही व्यक्तीचं हे इयरिंग नाही आहे. त्यावर राघव म्हणतो पण असंही असू शकतं ना की ते आधीच तिथे पडलं होतं. तर आयुष म्हणतो नाही सर. आणि मग त्यानंतर राघव म्हणतो की आपण एक काम करू, आपण रेश्माला याबद्दल विचारू. कारण तिला इयरिंग्सबद्दल सगळं काही माहिती आहे. ती यात खूप इंटरेस्टेड असते.
त्यावर आयुष म्हणतो की सर मी तुम्हाला कसं समजावू ते मला कळत नाही आहे आणि मला माहिती आहे की आम्ही विशाल अंकलच्या विरोधात तुम्हाला एकही प्रूफ देऊ शकलो नाही, पण प्लीज माझं शेवटचं बोलणं ऐकून घ्या. त्यावर राघव विचारतो काय, तर आयुष त्याला विशालची टेस्ट घेण्याचा एक पर्याय सांगतो आणि त्यानंतर तो त्याचा प्लॅन राघवला सांगतो आणि आयुषचा तो प्लॅन राघवला सुद्धा पटतो. तर दुसरीकडे रुक्मिणी आणि ऋतुजा त्यांच्या रूममध्ये बसलेल्या असतात. घडलेल्या प्रकारांमुळे रुक्मिणी खूप घाबरलेली असते. ती ऋतुजाला म्हणत असते की काय करावं ते सुचत नाही आहे. एकीकडे आड आणि दुसरीकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. एकीकडे असं वाटतं की राघव आणि राणीच्या सुखी संसाराला सुरुवात व्हावी आणि हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा सिंधूचं लग्न होईल. तर ऋतुजा म्हणते आणि सिंधूचं लग्न म्हणजे तिचा मृत्यू. तर रुक्मिणी म्हणते गुरुजींनी जे काही सांगितलं आहे ना ते सतत माझ्या डोक्यात सुरू आहे. काय करावं ते सुचत नाही. माझा पाय उद्यापर्यंत बरा व्हायला हवा, म्हणजे मी लगेच उद्या देवळात जाऊन गुरुजींची भेट घेईल आणि त्यांना या सगळ्यातून काही मार्ग काढता येतोय का ते विचारेल. तर दुसरीकडे अन्वी आयुषला कॉल करते. ती खूप वैतागलेली असते. तर आयुष तिला शांत करत म्हणतो की तू काही काळजी करू नको, मी राघव सरांसोबत बोललो आहे, त्यांना त्या इयरिंगबद्दल सांगितलं आहे. तर अन्वी म्हणते की मी सुद्धा सिम्मासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, तिला सांगितलं की तो विशाल चांगला माणूस नाही आहे, पण ती काही ऐकून घ्यायला तयारच नाही. ती म्हणते की मी त्याच्याशीच लग्न करणार आणि त्यावर आयुष घाबरून म्हणतो की तू सिंधू मॅडमला असं का सांगितलं? राघव सरांनी आपल्याला स्ट्रिक्ट ऑर्डर दिली होती ना की विशालबद्दल घरातल्यांना किंवा सिंधू मॅडमला काही सांगायचं नाही आहे. त्यावर अन्वी म्हणते हो, पण माझं सिम्मावर किती प्रेम आहे माहिती आहे ना तुला, तो विशाल तिला चीट करत आहे, ही गोष्ट मी नाही सहन करू शकत रे. त्यावर आयुष म्हणतो की त्यांच्या लग्नाला अजून खूप दिवस आहे आणि या दिवसांमध्ये आपल्याला नक्कीच त्या विशाल विरोधात काहीतरी पुरावा सापडेल, तू काळजी करू नको. आणि त्यावर अन्वीसुद्धा हो म्हणते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रुक्मिणी देवळात जाण्यासाठी निघालेली असते, पण तिचा पायसुद्धा दुखत असतो. राजश्री तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण रुक्मिणी काही ऐकत नाही. मग ऋतुजासुद्धा त्या ठिकाणी येते. देवळात जाण्याआधी राजश्री राणीला घरातील कोणकोणती कामं करायची आहेत ते सांगते आणि मग त्या तिघीजणी देवळात जातात. त्यानंतर राघव राणीला विचारतो की हे सगळेजण कुठे गेले? राणी सांगते देवळात. तर राघव तिला सिंधूबद्दल विचारतो. राणी सांगते विशाल आणि सिंधूला मी घरी बोलावलं आहे. राघव विचारतो कशासाठी? तर राणी म्हणते की मी सिंधूच्या लग्नासाठी एक लेहंगा घेतला आहे, तोच मला तिला द्यायचा आहे. त्यावर राघव म्हणतो की मला सुद्धा तो लेहंगा बघायचा आहे आणि मग राणी तो लेहंगा घेऊन येते. तर राघव म्हणतो की हा सिंधूला अजिबात आवडणार नाही, पण त्याच वेळी सिंधू तिथे येते. ती राघवचं बोलणं ऐकते आणि मुद्दाम राणीला सांगते की खूप छान आहे, मला आवडलाय. त्यानंतर विशालसुद्धा सिंधूसाठी गिफ्ट घेऊन तिथे येतो. तो म्हणतो की आईने हे तुझ्यासाठी पाठवलंय, आज संगीतामध्ये तू हेच घाल. मात्र सिंधू त्याला स्पष्टपणे सांगते की प्लीज माझ्यासाठी असे महागडे गिफ्ट्स घेऊन येऊ नका. आणि त्यावर विशाल म्हणतो ठीक आहे. आणि मग राणी त्या दोघांना सांगते की घरात कोणीही नाही आहे, तुम्ही इथे बसून छान गप्पा मारा, आम्ही आतमध्ये आहोत. आणि त्यानंतर ती जबरदस्तीने सिंधूला विशालसोबत काही वेळ घालवायला भाग पाडते. मग त्यानंतर विशाल आणि सिंधू गप्पा मारत बसतात. तर राणी राघवला घेऊन आतमध्ये निघून जाते. तर विशाल सिंधूला म्हणत असतो की मला माहिती आहे तुला हे महागडं गिफ्ट आवडलं नाही, पण मी तुझ्यासाठी एक स्वस्तातलं आणि मोहक गिफ्ट घेऊन आलो आहे. आणि मग तो सिंधूला त्याने आणलेला गजरा दाखवतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राणी सिंधूला म्हणत असते की मला तुझं तोंड बघण्याची अजिबात इच्छा नाही आहे, त्यामुळे त्या विशालसोबत लग्न कर आणि इथून निघून जा. पण त्याच वेळी अन्वी त्या ठिकाणी येते. ती हे सगळं बोलणं ऐकते आणि राणीला सांगते की राघव मामाला विशालवर डाऊट आला आहे, त्यामुळे तो आता हे लग्न होऊ देणार नाही. मात्र राणी म्हणते की हे लग्न कसं होत नाही ते आता मी बघते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.